बापूसाहेब महाराजांच्या शांत सुसंस्कृत सुंदरवाडीत म्हणजे आताच्या सावंतवाडीत काल जो पोलीस स्टेशनमध्ये राडा घडला, त्या राडा घडल्यानंतर सर्वसामान्य जनतेमधनं ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या खरोखरच विचार करण्याजोग्या अशा प्रतिक्रिया होत्या। त्यानंतर तहसीलदार ऑफिस कार्यालयासमोर ज्या एका गाडीचा पाठलाग झाला, ज्या गाडीने एकाला समोर धडक देऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि जी वादावादी झाली, त्या वादावादीतनं परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। यामध्ये ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, माजी सरपंच विनोद राऊळ, त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर यांच्या विरुद्ध सावंतवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये ज्याही धुमश्चक्री घडली, ज्याने कोणी धुमश्चक्री घडवली आणि पोलीस स्थानकाच्याच आवारामध्ये जी मारामारी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्यांच्यावर सुद्धा 50 जणांवर गुन्हा दाखल होणार आहे। कारण हे एक सबक आहे सर्वांना की अशा प्रकारे कोणी जर कायदा हातात घेत असेल तर प्रशासन गप्प बसणार नाही। जवळपास 50 लोकांची त्या ठिकाणी नाव निष्पन्न होणार आहेत। त्या शूटिंगमध्ये सर्व लोक आलेली आहेत। ज्यांनी कोणी हे सगळं कृत्य घडवलेलं आहे त्या सर्वांना दोन्ही पार्ट्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल होणार आहेत, अशी आम्ही पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेली आहे। पोलीस अधीक्षक होळे यांच्या आदेशानुसार ही सर्व कारवाई होत आहे। यापुढे सावंतवाडी शहर हे शांत सुसंस्कृत शहर आहे, ते तसंच राहावं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे। आणि ज्यांनी कोणी हे राडा संस्कृती सावंतवाडीत रुजवण्याचा प्रयत्न केलाय, जे कोण सावंतवाडीत राडा संस्कृती निर्माण करतायत त्यांच्यावर सबळ कारवाई व्हायलाच पाहिजे, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे।